मित्रांनो नमस्कार. मी सुदाम गंगावणे. मित्रांनो, माझ्या हातामध्ये एक आता ऑर्डर पडलेली आहे. ती ऑर्डर मला काल आमचे मित्र कौस्तुभ गोखले, जे आरटीआय ऍक्टिव्हिस्ट आहेत, त्यांनी मला ती ऑर्डर दिली. विषय असा आहे की काही दिवसापूर्वी मी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर एक आव्हान केलं होतं. ते आव्हान काय होतं की तुम्हाला कुठे घर परचेस करायचं असेल कल्याण डोंबिवलीमध्ये, तर तुम्ही ज्या ठिकाणी घर तुम्ही खरेदी करणार असेल, मग तो बिल्डर कोणी असो, किती मोठा बिल्डर असू द्या, तर त्या वास्तूचं म्हणजे त्या जागेचं तुम्हाला काही महत्वाचे कागदपत्र बघायचे. त्यापैकी जो टी-एल-आरचा जो नकाशा असतो, तो तुम्हाला बघायचा आहे. तुम्ही म्हणाल की हे काम म्हणजे आमचं नाही, बरं मी याच्यासाठी म्हणालोय की तुमची आयुष्यभराची कमाई तिथे लागलेली असते. महानगरपालिकेने अशा इमारतींवर समजा बांधकामाची परवानगी दिली जरी असेल, रेराने देखील परवानगी दिली जरी असेल, तरी सुद्धा हे तुम्हाला करायचं आहे. आणि ह्याचाच एक भाग म्हणून माझ्या हातात आता एक ऑर्डर आहे. ती 3 तारखेची, 3 फेब्रुवारी 2026 ची ऑर्डर आहे. आणि हे प्रकरण कल्याण पूर्वचं आहे. कल्याण पूर्व तिसगाव या भागामध्ये एक गौरव गायकवाड नावाचा एक तक्रारदार होते. आणि त्यांच्या जमिनीवर म्हणजे त्यांच्या जमिनीचा जो नकाशा आहे, त्या जमिनीच्या नकाशामध्ये त्या ठिकाणी म्हणजे त्यांची जमीन त्यातला थोडासा भाग घेऊन अष्टविनायक गौरी अष्टविनायक नावाचे एक डेव्हलपर्स आहेत कल्याण पूर्वमध्ये. तर त्यांनी तिथे ग्राउंड प्लस 8 माळ्याची इमारतीचं बांधकाम मंजूर केलेलं आहे कल्याण डोंबिवली महापालिकेतून. आणि ज्यावेळेस या गौरव गायकवाडच्या लक्षात आलं, की त्यांनी मग काय केलं, की त्यांनी महानगरपालिकेकडे जाऊन त्याची खातरजमा केली. त्याच्या असं लक्षात आलं, की त्यांचा जो मोजणी नकाशा आहे, तो मुळातच चुकीचा होता. तो मोजणी नकाशा जो जोडलेला आहे, तो सोनारपाडा या भागातला आहे. आणि गौरव गायकवाडची जी जमीन आहे तिसगाव मधली, तिचा मोजणी नकाशा वेगळा आहे. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या तिथे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी टी-एल-आर विभागाकडे जाऊन याची खातरजमा केली. आणि मग असं लक्षात आलं, की या महानगरपालिकेने जे बांधकाम या जागेवर प्रोव्हाइड केलं होतं, तिचं मी तुम्हाला सर्वे नंबर सांगतो. सर्वे नंबर, एक मिनिट. हा, मौजे तिसगाव. आणि सर्वे नंबर 8, हिस्सा नंबर 5 ब, या भूखंडावर ते स्ट्रक्चर झालं होतं. आणि त्याची परवानगी जी दिली होती महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने, ती 11/5/2023 रोजी ती परवानगी त्या संबंधित विकासकाला दिली होती. आता याच्यामध्ये झालंय असं की बघा कसं आहे, की जागेवर आता स्ट्रक्चर उभं आहे. काही लोकांनी त्यांच्या घराचं स्वप्न आहे म्हणून तिथे घर बुकिंग पण केलं असेल. आणि त्याच्यामध्ये आता ती बिल्डिंग जी आहे ती पोझिशन देण्याच्या पोझिशन मध्ये आलेली. बरं, असं असताना आता या 3 तारखेला महानगरपालिकेचे जे एडीटीपी आहेत, संतोष डोईफोडे यांनी ते जे संबंधित परवानगी रद्द केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर कट म्हटलेलं आहे की तो जो टी-एल-आरचा जो नकाशा होता, मोजणी रजिस्टरचा जो नंबर होता 10/190/18, हा बनावट असल्याचं त्यांच्या ते वस्तुस्थिती लक्षात आलेली आहे. आणि त्यांनी 19/6/25 रोजीचं एक त्यांचं एक पत्र होतं. त्यानुसार बांधकाम परवानगी जी दिली होती त्यांनी 2023-24च्या दरम्यान, 11/5/23 या दरम्यान त्यांनी परवानगी दिली होती. त्यात त्यांनी म्हटलेलं की त्यांनी त्याला स्थगिती पण दिली होती. आणि मग आता त्यांनी सांगितलं की सदर बांधकाम परवानगी रद्द करण्यात येत आहे. सुरुवातीला त्यांनी स्थगित केलं होतं, नंतर ती रद्द केली. आज 3 तारखेचं त्यांचं हे पत्र आहे या महिन्यातलं. आता याच्यामध्ये त्यांनी जी प्रती पाठवलेल्या आहेत त्या आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उप अधीक्षक भूमी अभिलेख कल्याण, त्याच्यामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख देखील केलाय. जो नकाशा त्याचा मोजणी रजिस्टर नंबर असतो, मोर न असं त्याला म्हणतात शॉर्टकटमध्ये, ते त्यांनी पाठवलेलं आहे. त्याच्यानंतर कारवाईसाठी त्यांनी अष्टविनायक पार्क कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, त्याचं कुळ मुक्त्यार पत्रधारक म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी ज्याच्याकडे आहे, तो गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड यांना पाठवलेलं आहे. त्यातर्फे संजय अनंत गायकवाड असं त्यांचं नाव आहे पॉवर ऑफ अटर्नी धारकाचं. आणि त्याच्यामध्ये आर्किटेक्ट जे होते ते दिलीप तांबडे होते. तक्रारदार याच्यामध्ये त्यांना एक पत्र रवाना केलंय, गौरव गायकवाड.
आणि तक्रारदार दुसरे होते जयराम गायकवाड. तर हे जे मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो की काही दिवसापूर्वी मी आव्हान केलं होतं की कल्याण डोंबिवलीमध्ये अशा पद्धतीचं बेकायदेशीर दुसऱ्याची जमीन अशी बळकावून त्या ठिकाणी भलताच नकाशा देऊन मग असे बांधकामं उभे करतात. त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाची फसवणूक होते आणि ती फसवणूक होऊ नये म्हणून मी लोकांना आव्हान केलं होतं. तुम्हाला 65 इमारतींचा विषय माहिती असेल डोंबिवलीमध्ये जे काय घडलेलं आहे. तर त्याच्यामध्ये देखील महानगरपालिकेचे रबर स्टॅम्प, परत महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सह्या, हे सगळं डॉक्युमेंट्स, परत रेराला बोगस नोंदणी केली होती. हे सगळं डॉक्युमेंट्स वापरून त्या 65 इमारती तयार झाल्या होत्या आणि हुबेहूब नक्कल करून महानगरपालिकेची परवानगी आहे, त्याला मान्यता आहे असं केलं होतं. त्याला नॅशनल बँका देखील फसल्या होत्या. तर थोडक्यात काय आहे की तुम्हाला कल्याण डोंबिवलीमध्ये आता घर घ्यायचं असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तपासून घ्याव्या लागतील. कारण तुमच्या आयुष्यभराचं सगळं जी पुंजी लागलेली असते, माणूस रिटायर झाल्यानंतर त्याचं ड्रीम असतं, त्याच्या कुटुंबाचं ड्रीम असतं, हे सगळं त्याचं लागलेलं असतं. आणि म्हणून तुम्हाला कल्याण डोंबिवलीत जर घर घ्यायचं असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या कागदपत्रांची, मग तो TLR नकाचा असेल, जमिनीचे कागदपत्र असतील, भले महानगरपालिकेने दिलेली असेल तर तुम्हाला हे तपासून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, हा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर मी अपलोड करतो आणि त्याच्यानंतर त्याच्यात जी संबंधित बिल्डर, वास्तुविशारद असतील, अजून काही लोक असतील, त्यांच्याशी मी सगळ्यांशी संवाद साधणार आहे. कारण हा साधारण गोष्ट नाहीये. आणि तुम्ही हा व्हिडिओ व्हायरल करा आणि लोकांना सांगा की अशा प्रकरणामध्ये काळजी घ्या. धन्यवाद.